वैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर विजिता हाजरे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार डॉक्टर. जाणीवच्या बातमीपत्रात आपले मनापासून स्वागत. नेहमीच येतो मग पावसाळा आयोग की प्रमाणे दरवर्षी पावसाळा येतो आणि दरवर्षी हा पावसाळा काही आजारही बरोबर घेऊन येतो. तर पावसाळ्यामुळे उद्भवणारे हे आजार कुठले आहेत? नमस्कार. पावसाळा आपल्याबरोबर जसा आनंद आणि उत्साह घेऊन येतो त्याचबरोबर काही आजार सुद्धा घेऊन येतो आणि त्यातले महत्त्वाचे आजार म्हणजे हिवताप, ज्याला आपण मलेरिया म्हणतो, डेंग्यू, त्यानंतर टायफॉइड, ज्याला आपण विषमज्वर असं म्हणतो, अतिसार, जुलाब, कावीळ, ही विशेषतः आणि बी प्रकारची जी कावीळ असते ती, श्वसनविकार, विशेषतः लहान मुलांमध्ये श्वसनविकार आढळून येतात आणि ज्यांना दम्याचा वगैरे त्रास आहे त्यांचा आजार बळावतो या काळामध्ये. हे प्रमुख आजार पावसाळ्यामध्ये आपल्याला आढळून येतात. पण आपले संसर्गजन्य आजार कुठले? यातले जे मलेरिया आणि डेंग्यू आहे, डेंग्यू हा तर विषाणूमुळे होतो आणि मलेरिया प्लाझ्मोडियममुळे होतो, परंतु लक्षात असं घेतलं पाहिजे की हे डासांमार्फत पसरणारे असे आजार आहेत. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी आपल्याला डासांकडे थोडं लक्ष देणं आवश्यक पडतं. लेप्टोस्पायरोसिस हा जो आजार आहे तो पाणी जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी साठतं आणि त्यातून लोकांना जावं लागतं अशा वेळेस खराब पाणी जे असतं ज्याच्यामध्ये उंदराच्या मलमूत्राशी पण संपर्क येतो त्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसचे जंतू असतात आणि त्याचा आपल्या त्वचेशी संबंध येतो आणि अशा रीतीनं लेप्टोस्पायरोसिसचा फैलाव होतो. टायफॉइड, अतिसार हे जे आजार आहेत ते दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे पसरतात आणि कावीळ, झिपा आणि ई प्रकारची म्हटलं ती सुद्धा दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फतच पसरते. तर प्रामुख्याने अशा रीतीने हे आजार फैलावतात. त्याची कारणंही मुळात विषाणू प्रामुख्याने असतात. आता हे आजार टाळण्यासाठी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. त्याला काय करायला हवं? मलेरिया आणि डेंग्यूसाठी आपल्याला जसं म्हटलं की डास प्रतिबंधक उपाययोजना करायची तर एक लक्षात घ्यायला हवं की हे जे डास आहेत ते स्वच्छ पाण्यात वाढतात आणि साठलेल्या पाण्यात वाढतात आणि बरेचदा त्यांची उत्पत्ती जी आहे ती आपल्या घरात किंवा घराच्या अवतीभोवती होत असते. तर घराभोवती कुठे पाणी साठलेलं असेल तर आपण लक्ष दिलं पाहिजे की असं पाणी साठून राहू नये. आपल्या घरात वरती टाके असतात पाण्याच्या किंवा काही कॉलनीमध्ये जमिनीखाली पण पाणी साठून टाक्यांमध्ये पाणी साठवलं जातं, तिथे त्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर आपण हौसेनं मनी प्लांट किंवा कुंड्या ठेवतो त्याच्यामध्ये खाली पाणी साठतं, त्यामध्ये सुद्धा ह्या मच्छरांची पैदास होत असते. आणि डेंग्यूचे मच्छर जे असतात ते जास्त करून दिवसात चावतात, ज्याला आपण ॲग्रेसिव्ह डे बायटर म्हणजे खूप आक्रमक असतात आणि दिवसात चावतात. तर जिथे काहींच्या कामाची जी ठिकाणं असतात विशेषतः जिथे बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथे काम करणारे मजूर आहेत त्यांना सुद्धा हे दिवसा मच्छर चावत असतात. तर काहींच्या कामाच्या ठिकाणी जर डास भरपूर प्रमाणात असतात तर आपल्याला डेंग्यू सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. टायफॉइड आणि हे अतिसार वगैरे जे आहेत तर आपण पाण्याची जर का काळजी घेतली म्हणजे आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा कुठलंही पाणी न पिता आपल्याबरोबर जर का उकळलेल्या पाण्याची बाटली ठेवली तर ते आपल्याला जास्त सोयीस्कर पडू शकतं. तसंच आपण अन्न उघड्यावरचं खात असतो बरेचदा तर त्याबद्दल आपण खूप काळजी घेतली पाहिजे, कारण उघड्यांवर माशा बसलेल्या असतात आणि सगळे जे जंतू आहेत ते आपल्याबरोबर घेऊन फिरत असतात. त्यामुळे उघड्यावरचं अन्न खाणं म्हणजे या प्रकारच्या आजारांना निमंत्रण देणं असंच होत असतं. तुम्ही म्हणाला की उघड्यावरचं अन्न खाऊ नये, पण काही वेळेला अशी गरज भासते की बाहेर खावंच लागतं. मग अशा वेळेला काय खायला हवं? शक्यतो घरी शिजवलेलं ताजं गरम अन्न हे तर सर्वात आदर्श, पण जेव्हा अशी वेळ येते की बाहेर खावंच लागतं, एकतर आपल्याला डबा नेणं शक्य असेल तर डबा घेऊन जावं किंवा जेव्हा आपण बाहेर खातो तेव्हा ओल्या चटण्या ज्या असतात त्या टाळाव्यात किंवा ते पदार्थ बनवून ठेवलेले असतात, साठवलेले असतात असे पदार्थ न खाता ते ताजे बनवूनच द्यावे लागतात असे पदार्थ करता येईल. आणि दुसरं म्हणजे जी फळं सालासकट फळं, कारण कधी कधी उघड्यावर कापलेली फळं मिळतात ती सुद्धा काही सुरक्षित नसतात, तर ती सालासकट फळं असतात. तर अशा प्रकारचं अन्न बाहेर घेऊ शकतो किंवा काही जण फळांचे रस पितात. खरं तर फळांचे रस पिण्यापेक्षा फळं अख्खी खाल्लेली चांगली असतात, पण जे टेट्रापॅकमध्ये म्हणून जे काही पदार्थ मिळतात ते टेट्रापॅक आपण जर का नीट पाहिलं असेल तर थोडेसे दबलेले असतात. ते जर का फुगलेले असतील तर आपण ते टाळलेले बरे असतात, कारण ते एक लक्षण आहे की आपला जो काही अन्नपदार्थ आहे तो चांगल्या परिस्थितीतला नाही आहे. म्हणजे ह्या काळामध्ये सुद्धा रिझल्ट लागतात, मिठाई वगैरे वाटली जाते तर ते कितपत योग्य आहे? 10वी 12वीचे वगैरे सगळे रिझल्ट येतात आणि मुलं पेढे घेऊन येतात. ते माव्याची जी बर्फी असते किंवा माव्याचे कुठलेही पदार्थ तर आपण परत एकदा विचार केला पाहिजे. इतकंच नाही तर आपल्या लक्षात एखादा श्रावण महिना येतो, खूप सारे सण येतात, त्यासाठी प्रसादाच्या निमित्ताने पण
वाटले जातात. तर मला असं वाटतं की आपण शक्यतो या अशा माव्याच्या मिठाई त्या टाळलेल्या बऱ्याच असतात, त्यातून अन्न विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. तर सुकामेवा वगैरे वापरता येईल किंवा प्रसादाची वेळ आली तर गुळ, खोबरं, शेंगदाणे अशा किंवा खारीक अशा प्रकारच्या पर्यायांचा विचार करता येईल, पण माव्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत. लहान मुलांची काळजी घेणं पावसाळ्याचे फार महत्त्वाचं असतं. तर लहान मुलांची तसंच तरुण मुलांनी सुद्धा काय खबरदारी घ्यायला हवी आणि वयस्कर माणसांनी काय खबरदारी घ्यायला हवी? तर वयाच्या तिन्ही टप्प्यांमध्ये काय खबरदारी पावसाळ्यात घ्यायला? हे जर आपण मगाशी आजार सांगत होतो त्यातले काही जे आजार आहेत ते एरवी तेवढे त्रासदायक नसतात, परंतु लहान मुलं म्हणजे 2 वर्षाखालील बालकं आणि 65 वर्षावरील वयोवृद्ध व्यक्ती त्यांच्यासाठी फार त्रासदायक असतात. जसं की H1N1 आहे किंवा इतर कुठलाही आजार. तर कारण जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, जसं डायबेटीसमध्ये पण असतं, तर अशा वेळेस आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि तशीच काळजी आपल्याला गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही घ्यावी लागते, कारण कुठले आजार गंभीर होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं. लहान मुलांना श्वसनाचे आजार होत असतात. तर शाळेत जाणारी विशेषतः जी मुलं आहेत त्यांना बरं नसताना जबरदस्ती शाळेत पाठवू नये. त्यांना बरं नसेल तर त्यांना तेवढा काळ घरी राहू देत आणि जेव्हा ती जाण्यासाठी योग्य होतील तेव्हाच त्यांना शाळेत पाठवावं. लहान मुलाचं कुठचंही दुखणं अंगावर काढू नये. बरेचदा अशी प्रवृत्ती असते की लहान मुलाला ताप आला तर घरच्या घरी काही उपचार केले जातात, तर त्यामध्ये खूप मौल्यवान असा वेळ निघून जातो. दुसरं म्हणजे अतिसारासारखी दुखणी आहेत, त्याच्यामध्ये अतिसारापेक्षाही त्यामुळे जे निर्जलीकरण होतं त्यामुळे मुलं आणि वृद्ध माणसंही फार पटकन गंभीर होतात आणि म्हणून त्यांना ताबडतोब जलसंजीवनी सुरू करावी लागते. तर लहान मुलाचा कुठलाही आजार तो गांभीर्याने घ्यायचा आणि ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यायचा. तर तरुण मुलं जी आहेत त्याचा बाहेर छान पाऊस पडत असतो आणि आल्हाददायक वातावरण असतं, एक पिकनिकचा मूड असतो. पिकनिक आणि ट्रेक्सला जाणं स्वाभाविक आहे, परंतु तिथेही आपण थोडी काळजी घ्यावी लागते, कारण खूप असे प्रसंग घडतात की ते धबधब्यामध्ये जातात किंवा पाण्यात पोहायला म्हणून जातात आणि तो परिसर त्यांना माहिती नसतो, परिचयाचा नसतो आणि तिथे अपघात घडतात आणि विशेषतः त्यांनी जर का कुठल्याही प्रकारची नशा केली असेल तर हे प्रमाण फार गंभीर होऊ शकतं आणि त्याची संख्या कदाचित कमी असेल, पण ज्याचा प्राण जातो त्याच्या कुटुंबियांसाठी ही खूप मोठी दुर्घटना असते आणि कुठलाही प्राण हा खूप महत्त्वाचा असतो. तर मी तरुणांना विशेषतः मनापासून सांगू इच्छिते की आपण आनंद लुटा, निसर्ग सौंदर्य आपल्यासाठी आहे, परंतु आपण खूप काळजी घेतली पाहिजे आणि आपले प्राण वाचवणं हे फार महत्त्वाचं आहे. तर हे मी वेगवेगळ्या वयोगटांसाठी सांगू इच्छिते. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत, काही पावलं उचललेली आहेत की आजार होऊ नयेत म्हणून. ते कुठल्या उपाययोजना? मुंबई महापालिकेनं विशेषतः मलेरिया नियंत्रणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गेली 3 वर्ष काम केलेलं आहे. 2009 मध्ये जेव्हा H1N1चा प्रादुर्भाव झाला आणि 2010 मध्ये मलेरिया जेव्हा गंभीर झाला त्यानंतर सर्व वैद्यकीय महाविद्यालय, आपल्या अतिरिक्त संचालिका दिशा मुईटकर मॅडम, आपले संचालक डॉक्टर कोक सर आणि सर्व प्रमुख रुग्णालय तसंच महापालिकेचा जो आरोग्य विभाग आहे त्याचे एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर्स आणि पूर्ण त्यांचा स्टाफ आणि पेरिफेरल हॉस्पिटल सर्वांनी एकत्र येऊन एकदिलानं खूप काम केलं. आपला जो कीटक नियंत्रण विभाग आहे त्यांनी अतिशय प्रभावी योजना राबवल्या आणि डासांचं प्रमाण हे कमी केलं. जरी आपण लोकांना सांगत असतो की डास चावू नये त्यासाठी काळजी घ्या, मच्छरदाण्या वापरा, पण त्याशिवाय महापालिकेला यासाठी बरंच काम करावं लागतं. आपण इस्पितळं सुसज्ज केलेली आहेत की पावसाळ्यात जेव्हा आजार उद्भवतात तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त रुग्णशय्या लागतात किंवा व्हेंटिलेटर्स लागू शकतात, औषधं लागू शकतात, तर ती तर आपण तयार ठेवलेलीच आहेत. त्याशिवाय तापांच्या रुग्णांसाठी आपण दिवसरात्र बाह्य रुग्ण विभाग चालवत असतो की त्यामुळे रविवारी ताप आला किंवा शनिवारी तरी सुद्धा रुग्णांची गैरसोय होऊ नये ते 24 तास चालू असतात. जसे आपण इस्पितळात प्रयत्न करतो तसंच आपण वस्ती पातळीवर खूप सारे प्रयत्न करत असतो आणि आपल्या आरोग्य विभागाच्या ज्या सेविका आहेत, आरोग्य सेविका, त्या घरी घरी जाऊन तापाचे रुग्ण आढळत आहेत का आणि त्यासाठी ताबडतोब जी प्राथमिक उपाययोजना आहे ती करत असतात. म्हणजे महापालिका एकदम सज्ज आहे, उपाययोजना भरपूर केलेल्या आहेत. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर असं म्हटलं जातं. त्यामुळे आजार होऊच नाही यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भात तुम्ही अगदी नेमक्या शब्दात माहिती दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मुंबई आरोग्य अभियान सुद्धा आपण राबवत असतो की आपण वेगवेगळ्या विभागात जाऊन कॅम्प्स करतो आणि तिथे डॉक्टर सुद्धा लोकांच्या दारापर्यंत जात आहेत. त्यामुळे लवकरच त्यांचं निदान होऊन उपचार व्हावेत आणि ते बरे व्हावेत हा सगळे नागरिक सगळ्या योजनांचा लाभ घेतील या आशेसह आपण बातम्यांकडे पुढे बोलू.